मी शिवम बोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्रॅमर्स रूल। तर बघा या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की असे इक्वेशन जे आपण कशात कन्वर्ट करू शकतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये। बघा आपल्याला बघायचं इक्वेशन दॅट कॅन बी रिड्युसिबल इन पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर बघा की आपल्याला काही इक्वेशन दिलेले असतील की सपोज 1/x प्लस 1/y इक्वल्स टू 5 हे जे गिवन इक्वेशन आहे हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही। मग आपल्याला काय करायचं, असे इक्वेशन कन्वर्ट करायचे कशामध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये। तर मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला जे गिवन व्हेरिएबल आहे प्रॉब्लेम मध्ये ते सोडून कोणतं तरी नवीन व्हेरिएबल काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल। की जसं या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, पुट करावं लागेल। या ठिकाणी बघा हे जे आहे तुमचं 1/x, तर याच्या जागी आपण काय करू शकतो, पुट करू शकतो। पुट 1/x इक्वल्स टू अदर व्हेरिएबल, जे प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काय वापरू शकतो, दुसरा व्हेरिएबल आपण काय करू शकतो त्या ठिकाणी वापरू शकतो। 1/x च्या जागी m अँड 1/y च्या जागी आपण काय वापरू शकतो, n वापरू शकतो। त्याच्यामुळे जे आपला प्रॉब्लेम आहे हे बघा कन्वर्ट होईल कशात, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। मग हे जे प्रॉब्लेम आहे आपलं हे कशात कन्वर्ट होईल बघा, m 1/x च्या जागी पुट करायचं m, त्याच्यानंतर 1/y च्या जागी पुट करायचं n इक्वल्स टू 5। आता हे आपलं इक्वेशन बनलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये आपले दोन व्हेरिएबल आहेत m आणि n। काय तर m आणि n। तर बघा हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपलं काय झालं, कन्वर्ट झालं। सिमिलरली आपल्याला अशा पद्धतीने प्रॉब्लेम गिवन असेल 3/x प्लस y प्लस 5/x मायनस y इक्वल्स टू 9। तर बघा हे पण जे प्रॉब्लेम आहे आपलं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही। मग आता आपल्याला काय करावं लागेल, या प्रॉब्लेम मध्ये x आणि y हे जे आपल्याला व्हेरिएबल वापरलेले याच्या व्यतिरिक्त दुसरा व्हेरिएबल वापरायचं। तर या ठिकाणी काय करता येईल की जेणेकरून जे आपल्याला गिव्हन प्रॉब्लेम आहे हे कन्वर्ट झालं पाहिजे कशामध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये। तर या ठिकाणी बघा आपण काय पुट करू शकतो, 1/x प्लस y आणि या ठिकाणी 1/x मायनस y याच्या जागी काय पुट करू शकतो, काहीतरी वेगळं व्हेरिएबल पुट करू शकतो। म्हणून मी काय करणार, या इक्वेशन मध्ये सपोज हे जे गिवन इक्वेशन आहे आपलं काय करणार, पुट 1/x प्लस y इक्वल्स टू p आणि 1/x मायनस y इक्वल्स टू काय पुट करणार, q। त्याच्यानंतर बघा हे इक्वेशन काय होईल आपलं 3p प्लस 5q इक्वल्स टू किती, 9। तर बघा या ठिकाणी जे आपलं प्रॉब्लेम कन्वर्ट झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये, ज्याच्यामध्ये आपले दोन व्हेरिएबल काय तर p आणि q। तर बघा या ठिकाणी आपल्याला काळजी अशी करायची आहे की ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने प्रॉब्लेम दिलेले आहेत जे लिनियर नाहीत, त्यावेळेस काय करायचं, पहिले तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल, सिलेक्ट काय करावं लागेल, सुटेबल व्हेरिएबल अदर दॅन दोज which are given in equation। तर बघा या ठिकाणी आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, एक दुसरं व्हेरिएबल, जसं या ठिकाणी x वापरलं आणि या ठिकाणी काय वापरलं y, तर आपण काय केलं, एक दुसरं व्हेरिएबल जे न्यू व्हेरिएबल आहे आपण सिलेक्ट केलं m आणि n। याच्या व्यतिरिक्त जे प्रॉब्लेम मध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं व्हेरिएबल काय करायचं, सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं न्यू व्हेरिएबल so that given equation becomes linear equation in two variable। तर सबस्टिट्यूट या पद्धतीने करायचं की ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करणार तर ते जे गिव्हन प्रॉब्लेम आहे आपलं कन्वर्ट झालं पाहिजे कशामध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये। तर बघा या ठिकाणी आपण काय केलं, पुट केलं 1/x च्या जागी m आणि 1/y च्या जागी काय पुट केलं n, आणि हे प्रॉब्लेम बघा कशात कन्वर्ट झालं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आपल्याला काय आहे m आणि n। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असतील। मग आता काय करायचं की असे जे इक्वेशन मिळणार आपल्याला, जे न्यू व्हेरिएबल सोबत आपल्याला इक्वेशन मिळणार, ते दोन इक्वेशन काय करायचे आपल्याला, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे। थर्ड जी स्टेप आहे आपली, काय करायचं, सॉल्व्ह गिवन न्यू
simultaneous equation and obtain the values of new variable. ती थर्ड जी कंडिशन आहे आपली, याच्यात काय करायचं आपल्याला, हे जे इक्वेशन मिळणार न्यू व्हेरिएबलची ते काय करायचे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, न्यू व्हेरिएबलची. त्याच्यानंतर जी शेवटची स्टेप जी आहे आपली फोर्थ वाली, काय करायची, रिप्लेस करायचे कोणते व्हेरिएबल, न्यू व्हेरिएबल. कारण की आपल्याला न्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही पाहिजे, आपल्याला कोणाची पाहिजे, जे ओल्ड व्हेरिएबल येतं. जसं या ठिकाणी ओल्ड व्हेरिएबल कोण येते, एक्स आणि वाय, जी गिवन व्हेरिएबल येते. आणि न्यू व्हेरिएबल आपल्याला काय करावं लागतील, पुन्हा रिप्लेस, जेणेकरून आपल्याला काय कळेल, आपले जे ओरिजिनल व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काय मिळेल, आपल्याला मिळेल. नेक्स्ट, रिप्लेस न्यू व्हेरिएबल विथ गिवन व्हेरिएबल so that the value of given variable is obtained and which is to be determined, जी की आपल्याला काय करायची, काढायची. त्याच्यानंतर काय करायचे, हे जे आपल्याला जे न्यू व्हेरिएबल आपण कन्सिडर केले ते काय करायचे, ज्या पद्धतीने आपण काय केलं होतं, सबस्टिट्यूशन केलं होतं त्या पद्धतीनेच काय करायचे, रिप्लेस करायचे, जेणेकरून जे आपल्याला जे आपले गिव्हन व्हेरिएबल काढायचे ते एक्स आणि वाय ते आपल्याला काय करायचे, ते मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.4. तर ज्या आपण आधीच्या ज्या 4 स्टेप शिकलेलो आहोत त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, त्याचा वापर करायचा. तर बघा, जे गिव्हन इक्वेशन आहे 1.4 मधला क्वेश्चन फर्स्ट मधलं जे गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये नाही आहेत. मग आपल्याला काय करावं लागतील, कन्वर्ट करावं लागतील. तर बघा, या ठिकाणी गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन आर कोणते येतं, 2/x - 3/y इक्वल्स टू 15 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर 8/x + 5/y इक्वल्स टू 77. तर आपली फर्स्ट स्टेप काय करायचं होतं, आपल्याला अशा व्हेरिएबल सिलेक्ट करायचा होता जे गिव्हन प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त. तर इथं आपल्याला एक्स आणि वाय हे गिव्हन व्हेरिएबल येतं, तर याच्या व्यतिरिक्त कोणता तरी असा दुसरा व्हेरिएबल आपण एम आणि एन पुट करणार. तर बघा, पुट या पद्धतीनं करायचं की गिव्हन प्रॉब्लेम कन्वर्ट झालं पाहिजे आपलं कशामध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. तर बघा, या ठिकाणी आपण पुट काय करू शकतो, 1/x आणि या ठिकाणी 1/y. तर या ठिकाणी आपण पुट करणार, पुट 1/x इक्वल्स टू m अँड 1/y इक्वल्स टू n. तर गिव्हन जे प्रॉब्लेम आहे बघा कन्वर्ट होईल आपलं, जी सेकंड स्टेप आहे आपली बघा, 2m - 3n इक्वल्स टू 15 इक्वेशन नवीन भेटलं आपल्याला, इक्वेशन थर्ड. आणि हे इक्वेशन 8m + 5n इक्वल्स टू 77 इक्वेशन फोर्थ. आपली जी सेकंड जी स्टेप होती काय, आपल्याला रिप्लेस या पद्धतीनं करायचं की गिव्हन प्रॉब्लेम कन्वर्ट झालं पाहिजे आपलं कशात, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. तर हे दोन्ही प्रॉब्लेम आपले दोन्ही जे इक्वेशन आहेत हे कन्वर्ट झाले कशामध्ये, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपण काय करू शकतो, हे जे सायमल्टेनियस इक्वेशन हे सॉल्व्ह करू शकतो बाय इलिमिनेशन मेथड, क्रॅमर्स रूल, सबस्टिट्यूशन, ग्राफिकली मेथड. पण आपण या जी एक्सरसाइज आहे ही आपण इलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एम ला इलिमिनेट करायचा. तर एम चा कोइफिशियंट कसा पाहिजे, सेम. या ठिकाणी किती, 8, इथं काय आहे 2. तर या ठिकाणी आपल्याला किती पाहिजे, 8 पाहिजे. तर या पूर्ण इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 4 न. म्हणून या ठिकाणी इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय बाय 4. तर बघा काय होईल, 4 दोन्ही 8m - 4 त्रिक 12n आणि 15 चूक 60. हे झालं इक्वेशन 5. त्याच्यानंतर बघा, या दोन्हीची काय करावं लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन याच्यासाठी की दोन्हीचे साईन काय तर सेम साईन असतील तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन, आणि अपोजिट साईन असतील तर काय करतो, ऍडिशन. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 कोणामधून, फ्रॉम फिफ्थ मधून. काय आपलं फिफ्थ नंबरचं इक्वेशन, 8m - 12n इक्वल्स टू 60 इक्वेशन फिफ्थ. त्याच्यानंतर 8m + 5n इक्वल्स टू 77 हे झालं इक्वेशन आपलं 4. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायची, साईन चेंज. या ठिकाणी प्लसचं होणार मायनस,
प्लस 8m मायनस 8m होणार कॅन्सल, -12 -5 -17n, त्याच्यानंतर 60 -77 -17, मायनस मायनस काय होणार आपले कॅन्सल, त्याच्यानंतर हे 17 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, म्हणून n इक्वल्स टू 17 डिवायडेड बाय 17, आन्सर काय आलं 1. या ठिकाणी आपल्याला n ची व्हॅल्यू काय मिळाली, n इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर काय करणार आपण, पुट n इक्वल्स टू 1 कोणत्या तरी जिथं जिथं m आणि n हे व्हेरिएबल आहे त्या इक्वेशन मध्ये पुट करा. आपण पुट करू फिफ्थ इक्वेशन मध्ये. इन इक्वेशन फिफ्थ काय बनणार, 8m -12n इक्वल्स टू 60, 8m -12 इंटू n च्या जागी आपल्याला पुट करायचं किती 1, मग इथं झालं 1 इक्वल्स टू 60. 8m -12 इक्वल्स टू 60, -12 पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, इकडे काय राहिलं 8m इक्वल्स टू 60 प्लस 12, 8m इक्वल्स टू 72, त्याच्यानंतर 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, m इक्वल्स टू 72 डिवायडेड बाय 8 किती येणार 9. त्याच्यानंतर आपल्याला काय जे आपण व्हेरिएबल कन्सिडर केले होते नवीन त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही झाली आपली स्टेप 3. काय करायचं होतं की गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन जे न्यू व्हेरिएबल मध्ये आपल्याला मिळणार ते काय करायचे, ते सॉल्व्ह करायचे होते. आणि लास्ट जी आपली 4th नंबरची स्टेप आहे शेवटची, व्हॅल्यू काय करायच्या त्या रिप्लेस करायच्या होत्या, ज्या आपण पुट केल्या होत्या त्या काय करायच्या रिप्लेस करायच्या, जेणेकरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल जे आपली गिव्हन व्हेरिएबल आहे त्याची. तर या ठिकाणी आता जी 4th स्टेप आहे आपली, 4th स्टेप काय आहे की रिप्लेस किंवा रिसबस्टिट्यूट म्हणू शकता. रिप्लेस करायचं काय, m इक्वल्स टू 1/x अँड n इक्वल्स टू 1/y. तर बघा m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 9 इक्वल्स टू 1/x अँड n इक्वल्स टू 1/y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, सॉरी n ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 इक्वल्स टू 1/y. त्याच्यानंतर हे x याचा जर रेसिप्रोकल घेतला आपण किंवा इकडे गेल्याच्या नंतर काय बनेल x इक्वल्स टू, आणि हे 9 इकडे आल्याच्या नंतर काय होईल 1/9, आणि या ठिकाणी 1 y चा जर रेसिप्रोकल घेतला म्हणजे याचा आपलं तर काय भेटेल y इक्वल्स टू 1. तर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन काय मिळालं, x, y दॅट इज 1/9, 1 इज काय होणार सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. हे काय होणार सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्या ज्या 4 स्टेप आपण बघितलेले तर त्याच पद्धतीने आपण ही पूर्ण एक्सरसाइज काय करणार सॉल्व्ह करणार. याच्यानंतर बघू आपला सेकंड जे क्वेश्चन आहे तो, याच्यानंतर आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघा दिलेला आहे आपल्याला 10/x + y प्लस 2/x - y इक्वल्स टू 4, आणि जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामधलं 15/x + y मायनस 5/x - y इक्वल्स टू -2. काय लिहिणार, गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन 10/x + y प्लस 2/x - y इक्वल्स टू 4. इक्वेशन हे झालं आपलं फर्स्ट. त्याच्यानंतर 15/x + y मायनस 5/x - y इक्वल्स टू -2 हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप आपली की एक वेगळं व्हेरिएबल काय करायचं कन्सिडर करायचं. तर या ठिकाणी बघा इथं आपण काय करू शकतो, पुट 1/x + y च्या जागी समथिंग व्हेरिएबल, आणि या ठिकाणी 1/x - y च्या जागी दुसरं व्हेरिएबल. म्हणून या ठिकाणी आपण पुट करणार, पुट 1/x + y इक्वल्स टू m अँड 1/x - y इक्वल्स टू काय n. तर गिव्हन इक्वेशन आपले बघा काय कन्वर्ट होतील, 10 × m प्लस 2 × n इक्वल्स टू 4. हे झालं इक्वेशन आपलं थर्ड. त्याच्यानंतर जे सेकंड इक्वेशन आहे बघा काय बनल, 15m - 5n इक्वल्स टू -2 हे झालं आपलं इक्वेशन फोर्थ. तर या ठिकाणी आपण n ला इलिमिनेट करू. तर बघा या ठिकाणी कोइफिशिएंट सेम नाहीत, मग कोइफिशिएंट सेम करायचे असतील तर वरच्या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन थर्डला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ना, आणि इक्वेशन फोर्थला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ना, जेणेकरून n चे कोइफिशिएंट काय होतील सेम होतील. तर या ठिकाणी इक्वेशन थर्ड काय करायचं मल्टिप्लाय बाय किती ना 5 ना. तर बघा काय बनल 10 × 5 = 50m, 5 × 2 = 10n आणि 5 × 4 किती 20 इक्वेशन फिफ्थ. त्याच्यानंतर
जे आपलं फोर्थ आहे काय करायचं, मल्टिप्लाय करायचं कितीनं, बाय 2 न. तर बघा काय होईल, 15 दोन्ही 30m, त्याच्यानंतर 2 पंच 10n, त्याच्यानंतर 2 × -2 किती होणार, -4. आता काय करायचं, हे दोन्ही इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर काय करावं लागेल, कोएफिशियंट सेम येतं आणि त्याचे जे साइन येतं ते पण काय येतं अपोजिट, म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन. म्हणून या ठिकाणी काय करणार बोला आपण, ऍड इक्वेशन, कोणतं 5th आणि 6th, ऍड इक्वेशन 5th अँड इक्वेशन 6th. तर बघा या ठिकाणी 5th इक्वेशन काय आपलं, 50m प्लस 10n इक्वल्स टू 20, त्याच्यानंतर 30m मायनस 10n इक्वल्स टू -4, इक्वेशन 6th. त्याच्यानंतर दोन्हीची ऍडिशन, 50m अधिक 30m किती होणार, 80m, हे काय होणार, कॅन्सल. त्याच्यानंतर 20 वजा 4 किती राहणार, 16. तर या ठिकाणी 80 इकडं गुणीला, तिकडे गेल्यावर भागीला, तर m बरोबर 16 भागीला 80, 16 × 1 = 16, 16 × 5 = 80. तर आन्सर काय आलं आपलं 1/5. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ही व्हॅल्यू पुट करायची m आणि n च्या इक्वेशन मध्ये. तर आपण या ठिकाणी काय करणार, पुट m इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन 5th. तर बघा काय म्हणणार, 15 × m प्लस 10n इक्वल्स टू 20. तर बघा 50 × 1/5 प्लस 10n इक्वल्स टू 20, 5 × 1 = 5, 5 × 10 = 50. काय बनल, 10 प्लस 10n इक्वल्स टू 20 प्लस 10 तिकडे गेल्याच्या नंतर -10, म्हणून या ठिकाणी 10n बरोबर 20 - 10, 10n बरोबर 20 - 10 किती होणार आपले 10. त्याच्यानंतर 10 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, 10 / 10 किती होणार, आन्सर 1. आता आपल्याला जे न्यू व्हेरिएबल याच्या व्हॅल्यू मिळाल्यात, आता आपण काय करणार, ज्या पद्धतीने पुट केल्या त्या पद्धतीनेच काय करणार, रिप्लेस करणार. काय करणार रिप्लेस, की m च्या जागी आता हे रिप्लेस करणार आणि n च्या जागी ही व्हॅल्यू रिप्लेस करणार. म्हणून रिप्लेस काय रिप्लेस करणार, m इक्वल्स टू 1/x + y अँड n इक्वल्स टू 1/x - y. तर बघा या ठिकाणी m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1/5 इक्वल्स टू 1/x + y. त्याच्यानंतर काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, x + y × 1 x + y आणि 5 × 1 5. नवीन जे इक्वेशन मिळालं याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 7. काय म्हणणार, 7. त्याच्यानंतर n च्या जागी व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, 1 इक्वल्स टू 1/x - y. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर काय मिळणार, x - y इक्वल्स टू 1. हे झालं इक्वेशन नंबर आपलं 8 नंबरचं. त्याच्यानंतर दोन्ही इक्वेशनची काय करणार आपण, ऍडिशन. म्हणून या ठिकाणी काय करणार, ऍड इक्वेशन 7th अँड 8 काय करणार, ऍड करणार. तर या ठिकाणी x + y इक्वल्स टू 5, हे इक्वेशन आपलं झालं 7. त्याच्यानंतर x - y इक्वल्स टू 1, हे झालं इक्वेशन नंबर 8. तर दोन्हीची ऍडिशन x + x किती होणार, 2x, 5 + 1 किती होणार, 6, 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, 6 / 2 आन्सर काय येणार 3. त्याच्यानंतर काय करणार आपण, ही व्हॅल्यू x ची पुट करणार या इक्वेशन मध्ये. पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 7th मध्ये आपण पुट करणार. काय इक्वेशन 7th, x + y इक्वल्स टू 5, 3 + y इक्वल्स टू 5 प्लस 3 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस, म्हणून y इक्वल्स टू 5 - 3 किती येणार 2. तर या ठिकाणी आपल्याला जे व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची ती मिळाली. काय मिळाली, 3,2. म्हणून या ठिकाणी x, y दॅट इज 3,2 इज काय होणार, सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे होणार आपलं सोल्युशन काय, 3,2.